आहू नको सुख दुःख करदाता, निजकृत कर्म भोग समूह भ्राता. रामचरित मानस मधील या पंक्तींचा अर्थ आहे की कोणी कोणाला सुख किंवा दुःख देत नसतो, तर जो तो आपल्या कर्मानुसार फळ भोगत असतो. आणि या कर्माच्या सिद्धांतामधून प्रत्यक्ष भगवंत सुद्धा सुटलेले नाहीत. जगतजननी सीता माता सुद्धा यातून सुटलेल्या नाहीत. रामायणानुसार सीता मातेला भगवान श्रीरामांचा विरह 2 वेळा सहन करावा लागला होता, पण यामागेही सीता मातांचे कर्म कारण आहेत. धार्मिक कथेनुसार लहानपणी माता सीता आपल्या मैत्रिणींसोबत बागेत खेळत होती. तेवढ्यात तिचं लक्ष झाडावर बसलेल्या पोपटांच्या एका जोडीकडे गेलं. हे जोडपे आपसात माता सीता आणि भगवान श्रीराम यांच्याविषयी बोलत होते, जे माता सीतेच्या कानी पडले. हे पोपट आपसात बोलत होते की महान भावी राजा श्रीरामाचा जन्म झाला, भविष्यात ते एक तेजस्वी राजा होतील आणि त्यांचा विवाह राजकुमारी सीतेशी होणार आहे. पोपटाच्या जोडीकडून हे ऐकल्यानंतर माता सीतेला आश्चर्य वाटले आणि उत्सुकताही. जेव्हा सीता माता पोपटांच्या जोडीला म्हणाली की ज्या जानकीबद्दल तुम्ही बोलत आहात ती मीच आहे आणि तुम्हा दोघांना माझे भविष्य कसे कळले, तेव्हा पोपट म्हणाला की तो आणि त्याची पत्नी दोघेही महर्षी वाल्मिकींच्या आश्रमात एका झाडावर राहतात आणि जेव्हा महर्षी वाल्मिकी या सर्व गोष्टी आपल्या शिष्यांना सांगत असतात तेव्हा आम्ही दोघेही ऐकत असतो. उत्सुकतेपोटी माता सीतांनी त्यापैकी मादा पोपटाला आपल्या महालात राहण्याचा आग्रह केला. तेव्हा त्या पोपटाच्या जोडीने सीता मातेला विनंती केली की आम्हाला जाऊ देत. त्यातील मादी पक्षी गरोदर होती, परंतु सीता माता लहान असल्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य तिला कळले नाही आणि त्यांनी मादी पोपटाला आपल्याकडे ठेवून घेतले. दोन्ही पोपट एकमेकांपासून विभक्त झाले आणि त्यापैकी नर पक्षाने सीता मातेला शाप दिला की ती भविष्यात गर्भवती असेल तेव्हा तिला आपल्या पतीपासून म्हणजेच भगवान श्रीरामांपासून विभक्त व्हावे लागेल. आणि असे म्हणून नर पक्षाने आपले प्राण सोडले. याच पोपटाचा जन्म पुढे धोबीच्या रूपात झाला, जो सीता मातांना पुन्हा वनवास मिळवण्यास कारण ठरला. हेच कारण होते की सीता माता गर्भवती असताना श्रीरामांपासून विभक्त वनामध्ये राहत होत्या. ही माहिती आवडली असेल तर पुढे नक्की शेअर करा.